महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस लागवड सुरुवात केल्यापासून दुसऱ्या महिन्यामध्ये कोणत्या पद्धतीने पाण्याचे मॅनेजमेंट करायचं ही संपूर्ण माहिती आज आम्ही चर्चा करणार आहोत। तर पहिल्या महिन्यामध्ये कोणत्या पद्धतीने पाण्याचे मॅनेजमेंट करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आहे, तर आपण ती बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण पाण्याचे मॅनेजमेंट करू शकता। तर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण 3 पाणी द्यावेत। तर 31 दिवस झाल्यानंतर ऊस लावण केल्यापासून 31व्या दिवशी आपण दुसऱ्या महिन्याचं पहिलं पाणी द्यावं। त्यानंतर दुसऱ्या महिन्याचं दुसरं पाणी आपण 46व्या दिवशी द्यावं। त्यानंतर दुसऱ्या महिन्याचं तिसरं पाणी आपण 54व्या दिवशी द्यावं। ह्या पद्धतीनं 31, 46 आणि 54 ह्या दिवसाला आपण पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे। ऊस लावण केल्यापासून 31व्या दिवशी आपण दुसऱ्या महिन्याचं पहिलं पाणी द्यावं। तर पहिलं पाणी दिल्यानंतर आपण 35व्या दिवशी काय करावं, आपण एक फवारणी घ्यावी। ऊसांचे फुटवे वाढविण्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे। तर ह्या फवारणीची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर ह्या पद्धतीने आपण एक पाणी झाल्यानंतर एक फवारणी घ्यावी। दुसऱ्या महिन्यातलं दुसरं पाणी आपण 46व्या दिवशी द्यावं। तर पाणी देण्यापूर्वी 45व्या दिवशी आपण एक लागवडीचा डोस वापरावा। तर कोणत्या पद्धतीने लागवडीचा डोस वापरावा ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर हा लागवडीचा डोस वापरल्याने ऊसामध्ये फुटव्यांची संख्या खूप छान पद्धतीने होते। तर आपण दुसऱ्या महिन्याचं तिसरं पाणी आपण 54व्या दिवशी द्यावं। तर हे तिसरं पाणी आहे दुसऱ्या महिन्याचं। तर आपण हे पाणी दिल्यानंतर एक फवारणी करावी। ती फवारणी आपण 55व्या दिवशी करावी। तर कोणत्या पद्धतीने फवारणी करावी आणि फवारणी केल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते आणि खूप छान पद्धतीने फुटव्यांची वाढ देखील होते। तर ह्याच्यासाठी आपण ती फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर ह्या पद्धतीने आपण 3 पाणी दुसऱ्या महिन्यात देणं खूप महत्त्वाचं आहे। तर एक पाणी झाल्यानंतर आपण एक ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने दुसऱ्या महिन्यामध्ये 2 फवारणी आणि एक लागवडीचा डोस ह्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। तर ह्या पद्धतीने आपण 31व्या दिवशी, 46व्या दिवशी आणि 55 दिवस झाल्यानंतर लावण केल्यापासून आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 3 पाणी ह्या पद्धतीने आपण पाण्याचे नियोजन करावे। तर आपण वापरत असलेले खतं असतील, लागवडी असतील, ऑर्गॅनिक डोस असतील, जीवाणू असतील, ही सर्व गोष्टी पाण्यावर टिकून असतात। तर पाण्याचे मॅनेजमेंट केलं तरच आपल्याला खूप छान पद्धतीने ऊसामध्ये उत्पादन हे भेटतं। तर ऊसामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या पद्धतीने पाण्याचे मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।